बुद्ध धम्म संघामध्ये आज दान बुद्धविहारामध्ये सर्व स्त्रियांची उपस्थिती विपश्यना ध्यानाच्या माध्यमातून आपण सर्वजण आज 10 मिनिटाचे विपश्यना अनापासतेचे ध्यान आपण केलेलं आहे. अनापासतेचे ध्यान त्याचं महत्त्व आहे, मार्ग खूप लाभ होतो, लाभदायक होतो म्हणून. अनापासतेच्या ध्यानामुळे राग, द्वेष, मोह, तृष्णा ह्या विकाराला नष्ट करतात. अनापासतेच्या ध्यानामध्ये मानव अगदी जसा साबण लावून कपडा स्वच्छ होतो तसं मन निर्मळ होतं. अनापासतेच्या ध्यानामध्ये विपश्यना ध्यान 10 दिवसाचं आहे, त्यानंतर 4 दिवसाचं अनापासतेचं ध्यान असतं. अनापासतेच्या ध्यानामुळं छोटे छोटे आजार, सर्दी, खोकला किंवा ताप ह्या सर्व विकाराचा नायनाट किंवा थांबवता येते. विकार नष्ट होतात. मानवाच्या आजाराची लक्षणं सर्दी, खोकला, घन आजार हे विकाराचं लक्षण आहे. विपश्यना ध्यानामध्ये सांगितलं. आपण अनापासतेचं ध्यान ज्या मानवाचं मन विचलित झालेलं आहे तर त्याचं एकचित्त करण्यासाठी अनापासतेचं ध्यान आहे. जो मानव भटकलेला आहे त्याला समाविष्ट होता येतं. मानवाला जोपर्यंत एकाग्रता लागत नाही तोपर्यंत मानवाला लाभ होत नाही. जसं भटकलेल्या मनात अनेक प्रकारचे विचार असतात, तशा प्रकारे विपश्यना केल्याने त्या विचाराचा होत असतो. परंतु विपश्यना करणारे लोक खूप शांत असतात असं नाही. विपश्यना करणारे विपश्यनेचा लाभ होत असतो. विकाराचे नायनाट झाल्यानंतर दोष बुद्धी, प्रज्ञा. विपश्यना कशाच्या आधारावर आहे? शीलाच्या आधारावर. शीलाच्या आधारावर विपश्यना आहे. शील नसत तर विपश्यना होऊ शकत नाही. विपश्यना एकाग्रता लागू शकत नाही असं विपश्यना सांगतात. म्हणून जसं भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे, मनाच्या आधारावर हा धर्म आहे, प्रज्ञेच्या आधारावर हा धर्म आहे. मनावर खूप तथागतांनी भर दिलेली आहे. मनोगमा धर्मा मनोनयाचं पदुठ्ठेन भासती वा करोति वा ततो न वहतो पद. म्हणजे जे प्रदुष्टित मनानं कर्म करतात त्याला लाभ होत नाही. प्रसन्न मनानं कर्म केलेल्या मनाला खूप लाभ होतो. प्रसन्न मनाने मनोगमा धर्मा मनोनयाचं प्रसन्नेन भासती वा करोति वा ततो न छाया अनुपाया. जसा फळ प्रसन्न मनाने केलेलं कर्म मानवाला सुखदायक, लाभदायक करत. कारण प्रसन्न मनाने केलेलं खूप लाभदायक. जर मानव ओळखून चालत असेल तर त्याची सावली त्याच्या बरोबर साथ चालत असते. तसंच सुख आणि सुख त्या मानवाच्या पाठीमागे धावत असतं. असं तथागताचा धर्म मनाच्या, शीलाच्या, करुणेच्या 10 पारमिता, अष्टांगिक मार्ग. सर्वप्रथम पंचशील. पंचशीलाच्या आधारावर त्रिपिटकाची पहिली पायरी आहे पंचशील.
दीक्षा अर्थात न भूतो न भविष्यति ही धर्मक्रांती केलेली आहे. त्या क्रांतीच्या आधारावर आणि आपण आज बाबासाहेबांच्या क्रांतीमध्ये आपण आहोत. विपश्यना ध्यान साधनेमध्ये आपण ते मानव खूप सुखी आहे. विकारातून मुक्ती, निंदा, खंडनिंदा, क्रोध, राग, लोभ यापासून अलिप्त आहे तो जो विपश्यना करतो. तर अशा प्रकारे तथागताचा धर्मोपदेश काल जी झालेली मार्गशीर्ष पौर्णिमा, प्रत्येक पौर्णिमेला काही ना काही घटना भगवंताच्या जीवनामध्ये घडलेली आहे. ज्या वेळेला समय संबंधी प्राप्त कपिलवस्तू अर्थात राजगृहाला पोहोचले आणि पुन्हा त्यांचा प्रवास कपिलवस्तूवरून चालू झाला. कपिलवस्तू ज्या काही ठिकाणी असतात भगवंत जात असताना बिंबिसा राजा म्हणजे राजगृह, बिंबिसा राजा त्या ठिकाणी तथागत भगवान बुद्ध पोहोचल्यानंतर भगवान बुद्ध राजगृहाला आपल्या धर्मपोटीवर पर्वत आणि भिक्षाटनासाठी ते खाली येत होते. भिक्षाटन करण्यासाठी सर्व लोकांची गर्दी, भगवंताचं रूप, भगवंताचं वलय भिक्षाटन करण्यासाठी राजगृहाला येत होते आणि सर्व अशी गांधी भगवंताला पाहत होते, वंदन करत होते. बिंबिसार राजाने दररोज पहाटेचा एक दिवस खूपच भारण केला. हा कुणीतरी भविष्यवाणी कथन झालेला कपिलवस्तूचा राजाचा मुलगाच असला पाहिजे असं बिंबिसार राजाला ओळखलं आणि आपल्या धर्मदूताजवळ निरोप सांगितला की उद्या माझ्या तिथं घेऊन या, म्हणजे राजवाड्यावर. आणि मग तो धर्मदूत काय केला, भगवंताला जाता जाता बिंबिसार राजाने आपल्याला निरोप सांगितलेला. परंतु भगवंताने ऐकलं नाही, ते तसेच आपल्याला धर्मदूत होते. बिंबिसार राजा दुसऱ्या दिवशी आपल्याला सजवला आणि रथात बसवलं. जिथं भगवान बुद्ध होते त्या ठिकाणी जाऊन नतमस्तक झाला आणि विचारपूस करत असताना ओळख करून दिली. त्यावेळेला भगवान बुद्ध म्हणतात, मी कपिलवस्तूच्या राजाचा, शुद्धोधन राजाचा आणि महामाया यांचा पुत्र आहे. सध्या मी दीक्षा घेतलेली आहे. त्यावेळेला बिंबिसार राजा म्हणतो, एवढ्या तरुण वयात हे योग्य नाही. तेव्हा बिंबिसार राजा म्हणतो, जर आपल्याला आपल्या वडिलाचं राज्य पसंत नाही, आपलं हे वय आहे, सुंदर तुमचं रूप आहे, सौंदर्य आहे, राजविलासात वाढलेला राजमुकुट आहे आणि आपण खरोखरच राज भोगण्यासाठी आणि सर्व काय मानवी जीवनाचा उपयोग घेण्यासाठी आपलं हे वय आहे. तेव्हा भगवंताने ऐकून घेतलं आणि नाकारले. कारण भगवंत बिंबिसार राजा म्हणतो, तुमच्या वडिलाचं राज्य पसंत नसेल तर माझं अर्ध राज्य देतो, तुम्ही या. त्यावेळेला बिंबिसार राजाचं वय होतं फक्त 15 वर्ष आणि 15व्या वर्षी त्यांचा राज्याभिषेक झाला होता. कुणाचा? बिंबिसार राजाचा. आणि सिद्धार्थाचं वय होतं 29 वर्षाचं. 32 पौर्ष झाले. तर असं ते वय होतं. बिंबिसार राजा 5 वर्षावर कमी होतं.
साराजाचं आणि भगवंताचा जो संवाद झाला पुढे निघाले. ज्या ज्या ठिकाणी ध्यान साधना करण्यासाठी भगवंताच्या जीवनात खूप काय सांगण्यासारखं आहे. ज्या ज्या लोकांनी मानवासाठी त्यावेळेला जर भगवंताने त्यावेळेला नसतात तर आज बुद्ध आणि धर्म संघ यामुळे जगात शांती आहे. शिवाच्या आधारावर प्रज्ञेच्या आधारावर आहे 10 पारमिता. हे मानवासाठी खूप उपयुक्त आहे. आणि म्हणून बोधिसत्वांना धर्माचा अभ्यास केला. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अभ्यास केला आणि आज बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिथं धरती आहे तिथं पोहोचलेले आहे. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आज संविधानावर, आज वातावरण धम्माचं कोणाला काय देणं घेणं नाही असं वातावरण झालेलं आहे. पण ज्या ठिकाणी धम्म आहे, ज्या ठिकाणी धम्माचा आचरण होतो, वंदनावरलं धम्म उपदेश लोक ऐकतात, त्या ठिकाणी खूप सुंदर गती आहे लोकांची, मानवाची. आज या ठिकाणी धम्म ऐकण्यासाठी वेळ नाही, विहारात येण्यासाठी वेळ नाही, मैत्रीभाव करण्यासाठी वेळ नाही. खा प्या नाच गाणं यावर समाज आवड झालेला आहे. धावत्या जगात धावत आहे, पण ते जिथं समता आहे, बंधुता आहे, अशा ठिकाणी थांबत आहे. आज जर फिरून आपण जर वातावरण पाहिलं तर धर्माचं काय देणं केलं नाही, भिक्खूचं काय देणं केलं नाही. आज भिक्खू घरात राहतात कारण बुद्ध विहाराला टाळे आहेत, भिक्षू निवास नाही. अशा परिस्थितीत चेवर घेऊन राहावं लागतं. तेव्हा म्हणून या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्र खूपच धर्माच्या बाबतीत मागासलेला भाग आहे. आज विदर्भामध्ये पाहिलं, महिला सकाळ सकाळी येतात विहार, महिला संध्याकाळी येतात. भगवंताला वंदन केल्याशिवाय घरी जात नाही, भिक्षूला वंदन केल्याशिवाय घरी जात नाही. एवढा भिक्खूचा आधार फक्त एका विदर्भामध्ये असेल आणि गावामध्ये, जसं एखादी 100 एकर जमीन आहे पण जिथं काळीमोर असते तिथं पीक येतं, तशीच गती ह्या महाराष्ट्राची आहे. जर तुम्ही थायलंड, जपान, श्रीलंकेला गेलो तर काय भिक्खूचा आदर आहे. भिक्खूला सकाळ सकाळ भिक्षू जर निघाले कुठेतून तर सर्व उपासक उपासिका त्या ठिकाणी थायलंडला, श्रीलंकेला जाऊन आलेले आहेत. एवढा भिक्खूला भिक्षा दिल्याशिवाय, फळाहार किंवा अल्पाहार दिल्याशिवाय तेवढ्या सकाळी लोक आणि नंतर मग आपल्या घरी अशी तिथं प्रथा आहे. जाऊन आलेले लोक सांगतात निघाले, कारण तो देश सुखी आहे. जिथं धम्म आहे, भिक्षुवर श्रद्धा आहे, बुद्ध धर्म संघावर, तिथं सर्वच काही सुख वैभव प्राप्त होत असतं. म्हणून भिक्खू संघ हा भिक्खू जो आहे आजचा भिक्खू ते स्वतः झालेला नसतो. तथागताने दिलेल्या चिवर परिधान करून मग तो कुठं जंगलात राहतो की समशानात राहतो, घरात राहतो की बुद्धविहारात राहतो, हा भाग वेगळा आहे. त्याचा प्रश्न आहे की तिथं तशी श्रद्धावान लोक नाही, म्हणून भिक्खूला असं दिवस काढावं लागतं. आणि भिक्खूचा विचार करणारा श्रद्धाशी उपासक असला जर धम्म लोक पावत असेल, रेस पावत असेल तर खऱ्या अर्थाने तसे उपासकाला 10 गुण सांगितलेले आहेत. उपासक कसा पाहिजे तर भिक्खूला श्रद्धा ठेवणार. जर धम्म लोक पावत असेल तर धम्माला सांगितलं करून भिक्खूकडून धम्म आलेला असा उपासक असतो. भिक्खूवर श्रद्धा ठेवणार असा उपासक असतो. उपासक आणि उपासक आहेत 4 जोड्या. भिक्खू आणि भिक्खू भगवंताने सांगितलेला आहे. आणि म्हणून आपण या दानवे बुद्धविहारात कोणत्या ना कोणत्या एखाद्या माध्यमातून, आज बुद्धविहार आहे
मला बसू वाटेल, आज बुद्धविहारात मला जावंच लागलं. म्हणून मी 10 मिनिटांसाठी तरी बुद्धविहाराला वंदन केलं, सामुदायिक रीतीने ध्यान केलं. ध्यानाची पद्धती खूप सुंदर आहे. जे जे लोक येतात एकत्रित बसणार 10 मिनिटासाठी वंदनेला, तर त्यांच्यामध्ये स्नेहभाव निर्माण होतो, मैत्रीभाव निर्माण होतो. त्यांच्या मुखातून गैरशब्द निघत नाही. भिक्खूच्या प्रती, समाजाच्या प्रती, भगवान बुद्धाच्या धम्माप्रती असे बुद्धविहारात माणसं निर्माण होतात. आता धम्माचा आचरण करणार, धम्माचा आचरण करून आपल्या जीवनाला सुगती प्राप्त केली पाहिजे, दुर्गतीतून मुक्त झालं पाहिजे, अपंगतेतून मुक्त झालं पाहिजे, तरच तुम्हाला सद्गती मुक्ती आहे. आणि हे सांगण्यासाठी एवढं सोपं आहे, परंतु ते खूप कठीण आहे. त्या मार्गाने चालायचं म्हटलं तर खूप कठीण आहे. खूप सुंदर उदाहरण दिले भगवंताने. सागराचं उदाहरण खूप सुंदर आहे, पण सागरामध्ये कोण पोचत नाही ना सागरामध्ये. आणि सागरामध्ये पोचत असते तर ते बाकी वातावरणाला जाणत नाही. ते काय म्हणतो आणि तो काय म्हणतो नाही याच्याकडे लक्ष आपल्या आपल्या परिणते धम्माचा उद्देश प्रचार आणि प्रचार करण्यासाठी भिक्खूचे जीवन असतं. एक उदाहरण मी सांगते सागराचं. समुद्रामध्ये सर्वांना माहिती आहे, बरोबर आहे. समुद्र सर्वांना माहिती आहे. मग समुद्र असं खूप सुंदर समुद्र, समुद्रात पाणी पाणी सर्वांनाच माहिती आहे. परंतु त्या समुद्रामध्ये एक मुलगा समुद्राला पाहत होता वाळूच्या ढिगावर. एकदम लाट आली आणि त्याची चप्पल मात्र वाहून गेली. त्याची चप्पल त्या लाटामध्ये गेली. काय म्हणाला, समुद्र चोर आहे. असं करता करता पुन्हा त्या ठिकाणी मच्छीमार आला. मच्छीमार आल्यानंतर त्या मच्छीमाराने मच्छी गोळा केला आणि तो मच्छी जमा करून काय म्हणतो, अरे समुद्र तर दांडाता आहे. काय, समुद्र दांडाता आहे. असं या समुद्राचं उदाहरण आहे. आणि 2-4 प्रकाराचं ते उदाहरण आहे. आणि म्हणून आपण जीवन जगत असताना भिक्षूची निंदा, भिक्षू कसा जगतो आणि कसा आहे याचा विचार न करता मी काय करते, मी काय करत नाही. भगवंताने सांगितले अर्थदीप भव, अर्थदीप भव, स्वयंदीप बना, तरच आपले ह्या जीवनाचं महत्व समजणार आहे. मानव जीवन खूप सुंदर आहे. मानव जीवन प्रस्थापित करणं आणि मानव जीवन होणं कठीण आहे. कारण आपण चालता चालता निंदा, चालता चालता राग, याला बघितलं विरोधक असेल तर लगेच राग येणार. तर ह्या सर्व बाबी ध्यानामध्ये त्याचा नायनाट होत असतो. आणि म्हणून ह्या जीवनाचा लाभ घ्यायचा असेल तर आपण दररोज धान्य बुद्धविहारात यायचं आहे, वंदना करायची आहे. 2 शब्द कोणी सांगितलं तर ऐकायचं, नसेल तर एखादं पुस्तकाचं वाचन, इथे येणारे 2-4 लोक असतात, त्या माध्यमातून बराच वेळ झालेला आहे. आणि थोडक्यात मी इथं संपवते आणि खूप मंगलकामना. साधू साधू आशीर्वाद सर्व. सुखी सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सर्वधर्मानुभावेन सर्वसंघानु भवन्तु ते विचिनं भजनं तुल्यं किप्पमेव सामीयन्तु सब्बे पूरयन्तु चित्तसङ्कल्पान् चन्दोपन्नारसयथा आयु आरोग्य संपत्ति सद्गति
साधु 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 सपपापसहरणं कुशलस उपसम्पदा सचिदपरियोदपनं एतं बुद्धानुशासनं धम्मं चरे सुचरितं नतं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेदि अस्मि लोके परमितं न तावता धम्मधरो यावता बहुभासति यो च वम्पि श्रुत्वानं धम्मं कायेन पश्यति स वेदमधरो होति यो धम्मं न पमज्जति नाति मे शरणं नयं बुद्धो मे शरणं वरं तेन सजवचेन होतु मे जयमङ्गलं नाति मे शरणं नयं धम्मो मे शरणं वरं एतेन सजवचेन होतु मे जयमङ्गलं नाति मे शरणं नयं